काय करावं, लय दिवस झालं व्लॉग नाही, काही नाही. डोळे सुजून बसले होते माझे. रांजणवाड्या झालत्या बघा इथल्या पोलेनच्या इन्फेक्शनमुळं. तुम्हाला झाले असतील तर सांगा. फार दिवसापासून हर्षला भेटायचं होतं वेम्बलीला, त्याच्या घरला पण जायचं होतं. हर्ष म्हणला चला तुम्हाला नेतो. कुठले कुठले स्टेशन बदलून त्यानं नेला. म्हणजे आधी मला सुरुवातीला कळायचं नाही काही, आता सगळं कळतंय बघा लंडनमध्ये. कुठं बी फिरवायला लावा. आता पुढचा व्लॉग बघा तुम्ही. वेलकम टू अवर वेम्बली व्लॉग. लेट्स गो टू, वेर आर वी गोइंग तरुण? We are going to कुठला मंदिर? Swaminarayan. See you soon at Swaminarayan Temple. We are in the area of Wembley. हर्षच्या गावाला आम्ही आली. हे हर्षचं घर असतं बघा दगडांचं. आणि आम्ही आता इथून चाललोय. इथं पण लिहिलंय बघा डम्पिंग प्रोहिबिटेड. कचरा टाकायचा नाही. आता तरुण तर बोललाय, खूप कॉन्फिडंट आहे तो. त्याला माहितीये कुठं आहे मंदिर. सो आम्ही आता फॉलो करतो तरुणला. इतका स्वच्छ, शांत आणि मनाला प्रसन्न करणारा एरिया होता, काय सांगू तुम्हाला. पुण्यात पण आपला बाप स्वामीनारायण टेम्पल आहे नरेला. तिथलं जे मंदिर आहे गेस ते बनवलेलं आहे येलो सँडस्टोननी आणि हे बनले व्हाईट मार्बलनी. बट मधले देव, स्वच्छता, शिस्तबद्धता सगळं बघून अगदी छान वाटलं. मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्ही वापस लंडनला निघालो आणि फिरत फिरत आलो सेंट पॉलला. आम्ही पाऊल टाकत आलो बघा. माझे असे जोक्स असतात, गाईज डोंट माइंड माय जोक्स. तिथं आलो, सेंट पॉलचं कॅथेड्रल बघितलं, थोडे ॲस्थेटिक शॉट्स घेतले. मामा शेळ्या चरायला नेल, ते हत्ती सगळ्यांना सायकलवर फिरवायला. बघत बघत एकदम सेंट पॉल्सला आलो. आमच्या यॉर्कचं मिन्स्टर ह्याच्यापेक्षा सुंदर आहे, काही पण म्हणा बघा. इकडे शाहरुख थांबलेला असतोय. कटरीना आहे त्या. थोडक्यात तुम्हाला लंडन सांगतो. माग आहे सेंट पॉल्स कॅथेड्रल. हे काय आहे तरुण? ती द रेडिओ बिल्डिंग. टावर ब्रिज आहे तिकडे. फायनान्शियल कॅपिटल. हा आणि आपले हे कुठं लंडन आहे? लंडन आहे इकडे मागच्या साईडला कुठेतरी. सेंट पॉल बघून झाल्यावर आम्ही आलो बघा बरो मार्केटला. ते बघा तिकडे शार्ड आहे. आणि मग इकडे आल्यावर तरुणला खायचं होतं रिसोटो राईस. आणि सगळे व्हायरल जे तुम्ही रील्स बघतात की नाही असल्याच ठिकाणांमधले आहेत बरो मार्केटमधले. ते रिसोटो राईस बघून तर खायला फार छान वाटेल. तर वेगवेगळ्या भाज्याही लावलं होतं त्यानं. पण देताना म्हणजे एकदम ॲपेटायझिंग वाटलं, पण घेतल्यावर की नाही जरा वेगळाच होता बघा अनुभव. बघा आता कसा होता. फर्स्ट टाइम आय एम ट्राईंग दिस थिंग. व्हॉट इज इट कॉल्ड तरुण? Wild mushroom risotto. ओके, वाईल्ड मशरूम रिसोटो. इटालियन भात बेसिकली. फोडणीचा भात गाईज. चिअर्स. त्याचा रिसोटून काय आवडणाऱ्याला आवडू जाणं. ह्याच्यापेक्षा भारी आपला लातूरचा निलंगा राईस. सांगतो तुम्हाला, तोंड बघा माझं कसलं झालंय 3 ठिकाणी वाकडं. नंतर आम्ही स्ट्रॉबेरी खाल्लो. स्ट्रॉबेरीवर चॉकलेट टाकून देतात. घट्टच्या घट्ट होऊन बसलं होतं थंडीमुळं. खाल्लं कस तर शार्टपाशी आलो आणि मग आम्ही आलो बकिंगहम पॅलेस बघायला. ह्याच पॅलेसमधून जगावर राज्य केले, मला विश्वासच बसना गेला. तर ह्याच्यापेक्षा मोठं आपल्या लातूरमधलं साहेबांचं घर आहे आशियाना. काय सांगायचं तुम्हाला. आणि बघा सनसेट. पुढच्या व्लॉगसाठी